साहेब काय सांगाल तुम्ही आज फॉर्म भरायला आले त्या अनुषंगाने? खऱ्या अर्थाने नवी मुंबईचा जो विकास आहे तो नवीनतम पद्धतीने केला गेला पाहिजे. कारण एक 25 वर्षापूर्वी जी नवी मुंबई उभी राहिली त्याच्यामध्ये अनेक बदल घडत आहेत. आज आपण पाहिलं की FSI वाटला जातो आहे. FSI मोठ्या प्रमाणामध्ये वाटला जातो आहे, परंतु ज्या ठिकाणी तो FSI वापरला गेला आहे तिथली लोकवस्ती समजा जर 5000 असेल आणि टॉवर उभे राहिल्यानंतर 25000 होणार असेल, तर आज आपण जर बघितलं तर रस्ते, गटारं, पाण्याच्या सुविधा ह्या तेवढ्याच आहेत. मग हा कोणत्या स्वरूपाचा विकास आहे? ही भूमिका जी आहे ती कोण मांडणार, कशा पद्धतीत पुढे घेऊन जाणार? इंडस्ट्रियलायझेशन 50 वर्षांपूर्वी नवी मुंबईत सुरू झालं, परंतु आता त्या कंपन्या बंद पडल्या. तिथे IT पार्क्स येत आहेत. त्या IT पार्कमध्ये ज्या काही सुविधा असतील, ज्या काही अलाइड सर्व्हिसेस असतील, तिथे नवी मुंबईतल्या मुलांना रोजगार मिळाला पाहिजे. त्याचबरोबर आज आपण जर पाहिलं तर इथे अतिशय सुंदर असा समुद्रकिनारा आहे, परंतु तो विकसित न केल्यामुळे जे पर्यटन आहे त्याला वाव मिळत नाही. हे आणि असे अनेक प्रश्न जे आहेत ते मनाला कुठेतरी भेडसावतात आणि त्या भेडसावणाऱ्या प्रश्नांसाठी खरं तर हा लढा आहे. आता पुढची रणनीती तुमची कशी असणार आहे सर? मी अपक्ष आज अर्ज दाखल केलेला आहे. आपण पत्रकार बंधूंनी मला अनेक वर्षांपासून अभ्यासला आहे. मी तसा तर सामाजिक चळवळीतला कार्यकर्ता, राजकीय भूमिकेतून समाजाची सेवा करायची या दृष्टीने हे पाऊल टाकलेलं आहे. रणनीती आज जर तुम्ही बघितली तर माझ्या अवतीभोवती असणारी मंडळी, समाज जर म्हटलं तर प्रत्येक जाती, धर्म यांचा मला मोठ्या प्रमाणामध्ये पाठिंबा आहे आणि त्या समाजाला माझी भूमिका पटलेली आहे. त्याच्यामुळे त्यांच्याजवळ पोचणं, त्यांच्या गाठीबिठी घेणं आणि त्यांना माझी भूमिका अजून चांगल्या पद्धतीने पटवून देणं ही माझी रणनीती असणार आहे. थँक्यू सर. डॉक्टर मंगेश आमले यांचा, डॉक्टर मंगेश आमले यांचा, बेलापुर का आमदार कैसा हो, बेलापुर का आमदार कैसा हो, डॉक्टर आमले जैसा हो. डॉक्टर मंगेश आमले साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. डॉक्टर मंगेश आमले साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. बेलापुर का आमदार कैसा हो, जैसा हो, बेलापुर का आमदार कैसा हो, डॉक्टर आमले जैसा हो. डॉक्टर मंगेश आमले साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. डॉक्टर मंगेश आमले साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. आपला आजचा फॉर्म भरायचा दिवस आहे. आतमध्ये ज्या निवडणूक निर्णय अधिकारी होत्या त्या अश्विनीताई सुर्वे पाटील यांनी देखील मंगेशदादांना शुभेच्छा दिल्या. कदाचित त्या प्रत्येक उमेदवाराला शुभेच्छा देत असतील, काय आम्ही तिथं बघायला नाहीत, परंतु त्यांचं म्हणणं असं आहे की IIT आणि शिकलेले एवढे मोठे उमेदवार याच्यातनं नाही ठीक आहे समजलं साहेब. तर आज एक शिक्षित आणि उच्च शिक्षित अशा उमेदवाराकडं नवी मुंबई मोठ्या आशेने बघते. त्यामुळं आपल्याला जसं दादा म्हणाले आपल्याला पुढच्या या 25 दिवसामध्ये आपल्याला झोपायचं नाही. त्याचं मी एक छोटंसं उदाहरण देतो. आपण शिवरायांना मानणारे आहोत. आठवा तो प्रतापगडचा इतिहास. खानाकडं लाखोनी सैनिक होतं आणि शिवरायांकडं मुठभर मावळे होते, परंतु त्यांनी ते युद्ध जिंकलं. तसंच आपल्याला देखील जागरूक राहून आपण पश्चिम महाराष्ट्र, नवी मुंबई, गाववाले या सगळ्यांकडे जाऊन विनंती करून आपण मंगेशदादांना जिंकवायचं आहे असा आपण या ठिकाणी निर्धार केला आहे. आणि त्या सगळ्यांच्या आपल्या निर्धारावरती, परवाच्या निर्धार मेळाव्यावरती मंगेशदादांनी आपल्या सर्वांना विचारून अर्ज भरला आहे. ही जबाबदारी आपली आहे आणि आपण त्यांना प्रामाणिकपणे साथ द्यायची आहे. ते केवळ प्रातिनिधित्व उमेदवार आहेत, बाकी उमेदवार आपण सगळे आहात. कहना चाहता हूँ कि आज हम लोग ताली ये सब से काम नहीं चलने वाला है. ये सब बजा चुके हैं. आप देखेंगे बड़ा बड़ा प्रोग्राम होता है, इसमें लाखों की तादाद में लोग इकट्ठा होते हैं. आप देखा जाए उनका डिपॉजिट जब जाते हैं तो हम लोग को गफलत में नहीं रहने गए. हम लोग को आज से अपने पहचान के जितने भी लोग हैं उनका सर्वे करना है. जितने लोगों का वोटर लिस्ट में नाम है उनका एक लिस्ट बनाना है और उन
तब जा करके अपना देश का और अपने जहाँ हम लोग रहते हैं वहाँ का आपको विकास होगा। यहाँ पर एक अच्छी हवाएं चलेगी, लोग एक दूसरे से प्यार मोहब्बत से रहेंगे और सबका भला होने वाला है यहाँ। जबकि अभी तक नवी मुंबई में हम बता रहे हैं कि विकास के नाम पर आप देखे होंगे कि आज रोड बनता है और 1 साल के साहब के जैसा कोई तो है नहीं एजुकेटेड और इंटेलिजेंट इंसान, इसीलिए हमारे पास वक्त बहुत कम है और मेहनत ज़्यादा करनी है। इसीलिए जैसे भी हो हमको साथ चल के उनको जिताना है, यही हमारी सबकी इच्छा है, होनी चाहिए और एकदम जोश जुनून के साथ हमको आगे बढ़ना है। जय हिंद, जय महाराष्ट्र। देशामध्ये सामाजिक ऐक्याचा लढा बांधला आणि त्या जातीपातीच्या पलीकडे जाणारा लढा छत्रपती शिवाजी महाराजांच्या माध्यमातून स्वराज्य निर्माण करून गेला। पण छत्रपती शिवाजी महाराजांनी दुसराही एक लढा बांधला होता, तो लढा आहे अन्यायाविरुद्धचा लढा। आजही आपल्या देशामध्ये प्रचंड अन्याय चालू आहे आणि तो अन्यायाविरुद्धचा लढा आज या ठिकाणी मंगेश आमलेजी पुढे घेऊन जाऊ इच्छितात आणि त्यांना मी आज 15-20 वर्ष झालं ओळखतो। IT क्षेत्रामध्ये आज तुमचं न बोलता ते काम करतायत, सायबर सिक्युरिटी तज्ज्ञ आहेत ते। आज एक साधं उदाहरण सांगतो, आपल्याकडे पोलीस स्टेशनमध्ये सायबर सिक्युरिटीमधून जे गुन्हे होतात त्याच्यामध्ये काल परवापर्यंत 5 कोटीच्या खाली होतं ते प्रमाण, आता 200 कोटीकडे चाललं आहे। तर अशा वेळेला सरकार काय करते? काहीच करत नाही आहे। तर हा जो एक अन्याय आहे, अशा अन्यायाच्या विरुद्ध मंगेश आमले जर आपण तिथे विधानसभेत पाठवले तर आपल्या सगळ्यांची सुरक्षा आणि अन्यायाविरुद्धचा लढा तो मजबूत करणार आहेत। एवढं बोलतो आणि आपण आज या ठिकाणी आपण सर्वजण आलात, आपल्याला आता हा बूथ बांधणीचा जो लढा आहे तो पुढे घेऊन जायचा आहे आणि त्या माध्यमातून सामाजिक ऐक्य आणि अन्यायाविरुद्ध मंगेश आमलेजी यांना विधानसभेत पाठवायचं आहे। आपल्या सर्वांचे या ठिकाणी आलात त्याबद्दल मी आभार मानतो। 2 शब्द संपवतो, पण लढा आजपासून आपला चालू झालेला आहे। डॉक्टर मंगेश आमले मंडळी आलेली आहेत त्यांचेही मी आभार मानतो। बंधूंनो, आजपासून खऱ्या अर्थाने आपली लढाई चालू झाली। आज आपण लढाईच्या ह्या याच्यामध्ये उभे आहोत आणि प्रत्येक मतदाराने, प्रत्येक कार्यकर्त्याने बूथ वाईज प्रचार करून मंगेश आमले यांना प्रचंड मताने निवडून आणायचे आपल्याला। आणि हीच गोष्ट आपण प्रत्येकाने लक्षात ठेवली पाहिजे। आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणारी माणसं आहोत, आपण छत्रपतींना मानणारी माणसं आहोत, आपण शाहू महाराजांना मानणारी माणसं आहोत। बहुजनांचा नेता जर म्हटलं तर फक्त बहुजनांचा नेता आणि सगळ्यांना संगती घेऊन चालणारा जर उमेदवार असेल तर फक्त मंगेश आमले। या मतदारसंघामध्ये 14 वर्ष राहतो, या 14 वर्षामध्ये ह्या ठिकाणच्या आमदाराने काय केलं हे प्रत्येकाला माहिती आहे। प्रत्येकाचे मुलं शाळेत जातात, प्रत्येकाचे मुलं नोकरीला जातात, पण कोण किती दिवस काम करतं, कोण किती दिवस राहतं। शाळेची पोझिशन बघितली तर डोनेशनशिवाय प्रवेश नाही आणि म्हणून आपल्याला बहुजनांचा नेता निवडून आणायचा आणि बहुजनासाठी लढणारा माणूस निवडून आणायचा। त्यासाठी मंगेश दादा यांना विनंती आहे की आपण मतदारसंघात तळमळीने लक्ष द्या आणि सर्व कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे की सर्वांनी आजपासून आजच्या लढाईमध्ये उतरा आणि कार्यक्रमाला काय सुरुवात करा। एवढं बोलून माझे 2 शब्द समाप्त करतो। जय हिंद, जय भारत। नवी मुंबईचा आपण खरं तर परवाच्या दिवशी इतिहास लिहिला। नवी मुंबईमध्ये कधीही कोणत्या अपक्ष उमेदवाराने हजारोंची सभा घेतलेली नाही आणि ती सभा आपण सगळ्यांनी घेतली। मंगेश आमलेने नाही घेतली, आपण सर्वांनी घेतली। 16 तास अगोदर एखादी परवानगी मिळते आपल्याला आणि मी कोणालाच कॉल करत नाही। मग तिथे दिनेश भाऊ असेल, ऐरे साहेब असतील, माणिक शेठ असतील, अफसरभाई असतील, डॉक्टर टेकाळे साहेब असतील, अशोकदादा अंकुश असतील आणि सगळीच मंडळी अगदी आपण म्हणतो ना जान निछावर करके त्या कार्यक्रमाच्या तयारीला लागली। अशोकदादांचा आदेश आला मला, अशोकदादा हात दाखवा, तुम्ही कुठे खाली आहेत? अशोकदादा म्हटले मंगेशसाठी टाळ्या होत्या एकदा। मंगेशराव पुढची 2 दिवसाची जबाबदारी मी घेतोय। अक्षय बोराडे असतील, डॉक्टर खंबाळकर साहेब असतील, जीव तोड मेहनत केली आणि फक्त 16 नितीन दादा कुठे आहे? मागे नितीन दादा असेल, एक 16 तासाची म्हणजे सगळ्यांनी पण प्रामुख्याने जी नावं आहेत 16 तासामध्ये आपण
विष्णुदासला जागाच ठेवली नाही. 700 लोक बाहेर होती ना. 700 लोक बाहेर. माझी भगिनी, माझी ताई रेश्माताई शेख यांचा मला मेसेज, दादा तुझ्यासाठी येणार आहे मी, काय काळजी करू नको. हे प्रेम. कार्यक्रम संपला. अफसर साहेब, ताईचा मला रात्री मेसेज आला की दादा तू खूप चांगलं काम करतोयस आणि तू जिंकतोय. म्हणजे असं सगळं. तर विजयाची मुहूर्तमेढ आपण त्या दिवशी रोवलेली आहे. परंतु काळेसाहेब, आपल्याला खूप मोठं काम करायचं आहे. आडोळे साहेब, दाजी तुम्ही, ताई कुठे आहे? ताई आहेत का? बरं, आपल्याला मोठं काम करायचं आहे. 2-3 हजार लोकांचा मेळावा झाला. आज आपल्याला एवढा मोठा सपोर्ट मिळतोय म्हणून आपण घळून जायचं नाही. आपल्याला ग्राउंड लेवल काम करायचं. सामाजिक ऐक्याचा प्रथम जर कोणी संदेश दिला असेल तर या हिंदुस्थानची दैवत छत्रपती शिवाजी महाराजांनी. त्यांचे आपण पाईक आहोत. जात धर्म भाषा प्रांत सोडून त्यांनी त्यांच्या स्वराज्यामध्ये कोट्यावधी लोक जोडली. ह्या भारत मातेला त्यांनी ऐक्य समजावलं, समानता दिली आणि आपलं पण दिलं. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं. तुम्हा आम्हा सगळ्यांना एकत्रित आणलं, एक विचार दिला, एकोपा दिला, ऐक्य दिलं. आणि ह्या 2 मोठ्या नेत्यांचे मी पाईक आहे. जात धर्म भाषा प्रांत यांना वगळून ह्या देशाची सेवा मला करायची, ह्या नवनिर्माणाची सेवा मला करायची. तुम्ही दिलेला एवढा मोठा पाठिंबा, माझं बळ वाढून गेला. आता हटणार नाही. आपण सगळे आलात, माझ्यावर प्रेम दर्शवलं. आता तर लढाई सुरू झालेली आहे. आपल्याला झोप मिळेल की नाही मला माहीत नाही. तुम्हाला झोपा येऊ देणार नाही अशी यंत्रणा आहे आपल्याकडे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, फक्त 25 दिवस मला तुमचं काम तुमच्यासोबत पळायचं आहे. त्याच्यानंतर आपलं विजय निश्चित करायचा आहे. आपलं चिन्ह साधारणतः 4 तारखेला निश्चित होईल. फक्त 15 दिवस राहणार आहे. आपण कोणत्याही स्वरूपामध्ये अनप्लॅन्ड काम करणार नाही. छोटंसं उदाहरण देतो आणि थांबतो. आपल्याकडे जर स्ट्रॅटेजी असेल, प्लॅनिंग असेल, डिसिप्लिन असेल तर विजय निश्चित होतो. आपण तो सर्व एकत्र करणार आहोत. तुम्ही किती मोठे वयाचे आहात, तुम्ही कोणत्या पदावर असणार आहेत, हे सगळं बाजूला ठेवायचं. प्रत्येकाने जबाबदारी घ्यायची. कारण आत्तापर्यंत तुम्ही जे मला पोचवलं आहे याच्यात 10 पट काम आपल्याला करावं लागणार आहे. त्यावेळेस आपल्याला विजय निश्चित होणार आहे. पुरळून डॉक्टर मंगेश आमले साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. डॉक्टर मंगेश आमले यांचा जय हो. आपण सगळे आलात. 2 तास झाले उन्हामध्ये थांबलायत. आपले खूप खूप धन्यवाद. आता सोबत करा, साथ करा, एकत्र पुढे जाऊया.